इंद्रायणीचं पसायदान 2 एप्रिल तो आणखी कुरूप हो. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. प्रिय अगली डकलिंग. होय, तू मला प्रिय आहेस, खूप खूप प्रिय आहेस. तू मला प्रिय आहेस, तू अगली आहेस म्हणून, कुरूप आहेस म्हणून. आणि खरं सांगू का, मीही तुझ्यासारखाच कुरूप आहे म्हणून. होय, मी कुरूप आहे. माझ्यातली माती कुरूप आहे. त्या मातीचा अनुवंश कुरूप आहे. माझ्यातलं चांदणं, माझ्यातले ढग, माझ्यातला पाऊस, माझ्यातली रिमझिम, माझ्यातलं ऊन, माझ्यातला श्रावण, माझ्यातलं इंद्रधनुष्य, माझ्यातला वसंत, माझ्यातली पानगळ, माझ्यातली रात्र, माझ्यातले नक्षत्र, माझ्यातल्या जखमा, माझ्यातली रात्र, माझ्यातला समुद्र, माझ्यातले मयूरपंख, माझ्यातले गरुडपंख, माझ्यातलं आकाश, माझ्यातलं झाड, माझ्यातला सुगंध कुरूप आहे. इतकंच काय, माझ्यातलं सौंदर्य, माझ्यातलं कुरूपही कुरूप आहे. आणि माझ्यातली बदकाची पिल्लं, माझ्यातला राजहंसही कुरूप आहे. आज तुझा वाढदिवस, त्यानिमित्त तुला शुभेच्छा. तू आणखी कुरूप हो. माझ्या अंतःकरणातल्या पेशीपेशीच्या कुरूप गाभाऱ्यापासून तुला शुभेच्छा. तुझ्या शरीराच्या, मनाच्या, आयुष्याच्या पेशीपेशी आणखी कुरूप होऊ दे. तू ह्या कुरूपतेत आणखी नक्षी भर. ह्या नक्षीत कुरूप शरदातलं सगळं कुरूप चांदणं होत. हॅन्स क्रिस्तीन अँडरसननं तुझी कुरूपता कवितेत जेवढी चितारली, तू ती त्यापेक्षा अधिक चितार. त्या कुरूपतेत आणखी रूप भर, त्या बेरंगात आणखी रंग भर. 2 एप्रिल 1805ला जन्मलेला अँडरसन तुला चितारण्यासाठीच जन्माला आला असावा, आणि म्हणूनच मला त्याची जन्मतारीख ही तुझी जन्मतारीख वाटते. पण त्याआधी तू होतास. पण अँडरसननं तुला ओळखलं, तुला तुझी ओळख करून दिली, तुझं तुझ्याबद्दलचं अनोळखीपण घालवलं. स्वची ओळख हा स्वचा जन्मच असतो ना एका प्रकारे. अँडरसन नसता तर तुला तुझी ओळख झाली नसती आणि तू असाच बुडत राहिला असतास. म्हणून अँडरसनच्या 2 एप्रिल 1805च्या जन्मात तुझाही जन्म आहे. अँडरसन गेला, तू मात्र आहेस, आणि तू राहणारच शाश्वत. तू जाणार कुठं? हे कुरूप जग सोडून तुला कुठंच जाता येणार नाही. लोक परलोकाच्या परकेपणाचा अनुभव घेण्यासाठी हे जग सोडून जातात, पण तुला तर ती गरजच पडत नाही. परलोकाचा परकेपणाचा अनुभव देणारे लोक तुला इथंच भेटतात. तू 4 चौघांसारखा दिसत नाहीस, असत नाहीस, हसत नाहीस, रडत नाहीस, जगत नाहीस, मरत नाहीस, फसत नाहीस, बरसत नाहीस, उखळत नाहीस, कोमजत नाहीस, तुटत नाहीस, मिटत नाहीस. म्हणून हे 4 चौघं तुला नाकारतात, हकलून देतात, फेकून देतात. तरीही तू जवळ आलास की तुला चुरगाळून पायदळी तुडवतात. एवढा परकेपणा त्या परलोकातही नाही. तुझं वेगळेपण, आगळेपण तू जोपासतोस, तुझं वैशिष्ट्य तू जोपासतोस. विविधतेत एक नवा रंग भरून या विविधतेला अधिक सुंदर करू पाहतोस. हेच या 4 चौघांना आवडत नाही. साच्यातल्या लोकांना साच्याबाहेरचे लोक आवडत नसतात कधीच. ते त्या साच्यात सुरक्षित आणि संरक्षित असतात. तुला वाटतं हे साच्यातले लोक साच्याबाहेर यावेत, थोडे मुक्त व्हावेत, अधिक सुंदर व्हावेत, म्हणून तू त्यांच्या साच्यात जातोस, त्यांना साच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोस. तर ते साच्यातले लोक चिडतात तुझ्यावर, तुला लाथा घालून हाकलून देतात. तुझी विविधता त्यांना उमेजली नसते. ते बिचारे साच्यात जगणारे, साच्यात मरणारे. जगण्या मरण्यातली विविधता त्यांना कशी कळणार? ते बिचारे साच्यात जगणारे, त्यांना ती कळत नाही. आणि तू उदास होतोस, खिन्न होतोस. मी खरंच कुरूप आहे का, हा प्रश्न तुला पडतो. हा प्रश्न कोहम या प्रश्नासारखाच. मला तर वाटतं तुझा जन्म कोहम या प्रश्नाच्या उद्गारात आणि सोहम या उत्तरात उद्गमनात आहे. कोहम, सोहम हा तुझा अनादी आरंभ आहे. म्हणूनच हे लोक तुला अधिक कुरूप ठरवतात. पण तुझ्या कुरूपतेत शाश्वत सुस्वरूपता आहे. सुस्वरूपाला खरं रूप तुझ्या कुरूपतेनं सापडतं. साच्यातल्या लोकांनी स्वतःला कोहम हा प्रश्न विचारावा म्हणून तू अधिक कुरूप होत जातोस. पण हे साच्यातले लोक स्वतःला विचारत नाहीत कोहम. मला माहिती आहे तुला नेहमीच वाटत राहणार त्यांनी स्वतःला विचारावं कोहम, आणि त्यासाठी त्यांच्यासाठी तू असाच कुरूप होत राहणार, स्वतःतली कविता आणखी कुरूप करत राहणार.